विविध घरगुती गॅसचा वापर रोखा. कृत्रिम टंचाईमुळे लाभार्थ्यांना त्रास, प्रशासनाचे आवाहन. शेगाव शहर व परिसरात काही ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडर लाल रंगाचे, हॉटेल, ढाबा व छोटे मोठे नाश्ता सेंटर व इतर व्यावसायिक यांच्याकडून अवैधरित्या घरगुती सिलेंडरचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे गॅस वितरण व्यवस्थेवर ताण येऊन कृत्रिम टंचाई निर्माण होते. परिणामी सामान्य लाभार्थ्यांना 8-8 दिवस गॅस सिलेंडर मिळत नाहीत व त्यांना घरगुती अडचणींना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन व जिल्हा पुरवठा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्या सूचनेनुसार अवैध गॅस वापर रोखण्यासाठी सर्व तहसील प्रशासनाला विशेष कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार शेगाव तहसील प्रशासनाकडून देखील कारवाई सुरू करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलेंडर लाल रंगाचा हा केवळ घरगुती वापरासाठीच मर्यादित असून हॉटेल, ढाबा, कॅन्टीन, नाश्ता सेंटर इतर यासारख्या व्यावसायिक ठिकाणी फक्त निळ्या रंगाचे व्यावसायिक सिलेंडर वापरणे बंधनकारक आहे. या अनुषंगाने शेगाव तहसीलदार दीपक बाजळ व निरीक्षण अधिकारी संतोष भावने यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की कोणत्याही ठिकाणी घरगुती गॅसचा अवैधरित्या व्यावसायिक वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित माहिती तहसील कार्यालयातील पुरवठा विभागास तात्काळ कळवावी. अशी माहिती मिळाल्यानंतर संबंधितांवर चौकशी करून जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल. सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असेही आवाहन तहसील प्रशासनाकडून करण्यात आले आहे. महाराष्ट्र न्यूज 1 साठी मुख्य संपादक इस्माईल शेख, उपसंपादक रंजना राठोड, व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर, जिल्हा बुलढाणा.